मान्सून रखडल्यानं जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 72% कमी पावसाची नोंद. पुढच्या 4 ते 5 दिवसात राज्यात मान्सूनची प्रगती अपेक्षित. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये सरासरी 21.3 मिलीमीटर पावसाची नोंद. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांनी तळ गाठला. अवघ्या 10% पाणीसाठा शिल्लक. पुढच्या आठवड्यापासून 20% पाणी कपात करण्याचा पालिकेचा विचार. मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार, तुळशी या 7 धरणांमधून मुंबईला दररोज 4100 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा. पुणे शहरात पाणी कपातीला सुरुवात. शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू. खडकवासला धरण साखळीतल्या पाणीसाठ्यात घट. बीडच्या अंबाजोगाईतील वाण धरणाच्या बाजूला असलेल्या कालव्यात शेकडो मोटारीनं पाण्याचा अवैध उपसा. मान्सून लांबणीवर पडल्यानं राखीव ठेवलेल्या पाण्याच्या परिसरात शेतकऱ्यांकडून उपसा. परळीसह परिसरातील 15 गावांना वाण धरणातून पाणी पुरवठा होतो. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या राहुरीतील मुळा धरणात 10% पाणीसाठा. एप्रिल महिन्यापर्यंत धरणात तब्बल 52% उपयुक्त पाणीसाठा. राखीव पाणीसाठा ठेवण्याच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या सूचना. प्रलंबित मागण्यांबाबत सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. या संपामुळे राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधल्या अनेक सेवा ठप्प होण्याची शक्यता. एसटी बससेवेच्या भाडेवाढीला 1 महिन्याची मुदतवाढ. इंधनवाढीमुळे एसटीच्या भाड्यात 10% वाढ करण्याचा प्रस्ताव. 15 जुलैनंतर एसटीची भाडेवाढ होण्याची शक्यता. पुण्यात सीएनजी आणि पीएनजी महागला. सीएनजीच्या दरात किलोमागे 1 रुपयांची तर पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ. दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार. डिझेल आणि हवाई इंधनाच्या निर्यात शुल्कात वाढ. डिझेलच्या निर्यात शुल्कात प्रतिलिटर 50 पैशांची वाढ. डिझेलवर आता 14 रुपये निर्यात शुल्क. एटीएफवरचं निर्यात शुल्क प्रतिलिटर 12.5 रुपये. पेट्रोलवरचं निर्यात शुल्क मात्र 1.5 रुपये. नागपुरात आज कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. नागपूरच्या संविधान चौकात आज दुपारी 4 वाजता आंदोलन. अभिजित दिपके नागपुरात दाखल. आंदोलनाआधी दुपारी 12 वाजता अभिजित दिपकेची पत्रकार परिषद. ज्येष्ठ कीर्तनकार सत्यपाल महाराज आंदोलनात सहभागी होणार. जयपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेला मारहाण. जयपूरमधील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातील प्रकार. तर हल्ला करणाऱ्यांना सोडून द्या, हात उचलू नका असं दिपकेचं आवाहन. 18 जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. दुपारी 4 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतली धुसफूस कायम. आज शिवसेना आपल्या सगळ्या मतदारांची बैठक घेणार. बैठकीतील अहवाल एकनाथ शिंदेंना देणार आणि त्यानंतर महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही यावर अंतिम निर्णय होणार. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधल्या येवल्यामध्ये महायुतीच्या हालचालींना वेग. आमदार किशोर दराडे यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेतली. महायुतीचा धर्म पाळणार. बैठकीनंतर समीर भुजबळ यांची भूमिका. अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख आजारपणामुळे अमरावतीत येणार नाहीत. तर दुसरीकडे वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत काँग्रेसची आज बैठक. यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख यांच्यासह इतरही नेते उपस्थित राहणार. तृणमूल तोडली, पुन्हा शिवसेना तोडू अशा भाजप आणि मिंध्यांच्या वल्गना. सामनाच्या अग्रलेखातून पक्षफुटीवर जोरदार टीका. तर महाराष्ट्रात देशात लबाड लांडग्यांचं राज्य. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट बेईमानींचे संरक्षक. सामनातून उल्लेख. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन 19 जूनला मुंबईत पार पडणार. सोहळ्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जय्यत तयारी. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडणार. उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. वर्धापन दिनानिमित्त एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबईत मोठं शक्तीप्रदर्शन करणार. 2 दिवसांपूर्वी मुंबईतल्या गोरेगाव नेस्को इथे शिवसेना आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मोठं शक्तीप्रदर्शन करण्याच्या एकनाथ शिंदेंच्या सूचना. 19 जूनला कार्यक्रम होणार.
नवी मुंबईतल्या कार्यक्रम पत्रिकेत पालकमंत्र्यांचं नाव असावं असा कोणताही नियम नाही. 2013च्या शासन निर्णयानुसार स्थानिक आमदार, खासदार आणि विधिमंडळ सदस्यांना निमंत्रित करणं आणि त्यांच्या नावाचा समावेश करणं बंधनकारक, महापौर सुजाता पाटील यांनी स्पष्ट केलं. प्रमाणे ज्या ज्या सदस्यांची पत्रिकेमध्ये नावं असायला हवी त्या सगळ्यांची नावं आहेत. जो गदारोळ झाला की शिवसेनेला डावळलं जाते, तर कुठेतरी ते पत्रिकाच खोडून टाकते, ज्याच्यामध्ये सन्माननीय खासदार साहेब शिवसेनेचे आहेत, स्थानिक आमदार श्रीकांत शिंदेचे त्यांचं नाव आहे. म्हणजे सेनेची नावं नाही आहेत असा हा चुकीचा आरोप केला जातो. राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार. 22 जून ते 10 जुलै या कालावधीमध्ये हे अधिवेशन मुंबईमध्ये होणार. 14 दिवसांचं अधिवेशन असेल. मराठवाड्याला 8ही जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली. सरसकट कर्जमुक्तीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा सरकारविरोधात एल्गार. नको अटी नको शर्ती, आम्हाला द्या संपूर्ण कर्जमुक्ती असं घोषवाक्य असेल. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमुक्ती आणि पीक विम्याच्या मागणीसाठी बुलढाण्यात आंदोलन. कार्यकर्ते आणि समर्थकांची आंदोलनस्थळी गर्दी. रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन मंत्र्यांच्या उपस्थितीत सुटलं. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी ज्या ठिकाणी रोहित पवारांनी आंदोलन केलं ती जागा गोमूत्र आणि चंद्रभागेच्या पाण्यानं शुद्ध केली. बेकायदेशीर आंदोलन केल्यानं रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. नागपुरात एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे नागपूर शहर प्रमुख नितीन तिवार यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश. मुंबईमध्ये श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालाय. अंबरनाथमध्ये मोतीराम पार्ककडे जाणाऱ्या पुलावरून पुन्हा एकदा शिवसेना राष्ट्रवादीत श्रेयवाद. उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी अर्धवट पूल खुला केला. त्यानंतर शिवसेना नगरसेविका रोहिणी भोईर यांनी पुन्हा पूल बंद केला. आदित्य ठाकरेंची पाठ फिरताच पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की. आदित्य ठाकरे यांना भेटू न दिल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी नाराज. बाचाबाची करणाऱ्या कार्यकर्त्यांची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी समजूत काढली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग 19 जूनला एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर. राजनाथ सिंग अंबाझरी येथील आयुध निर्माणीच्या नव्या संरक्षण उत्पादन प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार. या प्रकल्पांमुळे भारताचे अत्याधुनिक संरक्षण साहित्याच्या उत्पादनाला चालना मिळेल. सांगलीतील वेदांत बंडगर हत्या प्रकरणातील आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी. सांगलीतील हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा 14 वर्षीय नातवाची डोळ्यात गोळ्या झाडून हत्या. यूपीएससीच्या 24 मे रोजीच्या प्रिलिम्सचा निकाल जाहीर. 13,300 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र. 933 पदांसाठी 8,19,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. IAS, IFS, IPS पदांसाठी परीक्षा झाली. कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कुरुंदवाड नगर परिषदेसमोर अंकुशच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. मात्र आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं तणाव निर्माण झाला होता. मुंबईतल्या बीकेसी परिसरात 7 अजगरांची पिल्लं आणि एक बिनविषारी सापाचा रेस्क्यू. सेबी भवन जवळील पादचारी मार्गावरील इंटरनेट डक्टमधून अजगरांची पिल्लं बाहेर येत असल्याची माहिती मिळाली होती. रायगडच्या श्रीवर्धन मतदारसंघातील म्हसळा तालुक्यात असणाऱ्या निसर्गरम्य वनक्षेत्रात आदिती तटकर यांनी फोटो टिपले. जंगल सफारी दरम्यान आदिती तटकर यांना फोटोग्राफीची भुरळ.